हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आय होप तुम्ही कालचा व्लॉग पाहिला असेल. कालच्या व्लॉगमध्ये आपण बाप्पांच्या आगमनाची तयारी अर्थातच डेकोरेशन कसं केलं ते मी तुम्हाला दाखवलं होतं. अगदी साध्या पद्धतीचं डेकोरेशन केलं आहे. तर आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस. आज घरोघरी बाप्पा सगळ्यांकडे येणार आहेत. तसंच आमच्याकडे सुद्धा यावर्षी बाप्पांचं आगमन होणार आहे. तर त्याचीच आमची लगबग सुरू आहे. तर तुम्हाला सुद्धा दाखवते की आम्ही बाप्पांचं आगमन कसं करतो आणि सगळी तयारी कशा प्रकारे करतो. तर हे आहे आपलं डेकोरेशन जे आपण कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं. हे काल रात्रीच आम्ही केलं होतं आणि त्याचबरोबर मी आता बाकीची तयारीसुद्धा केली आहे. कळस भरण्यासाठी तांब्या घेतला आहे, फुलं, विड्याची पानं, बाप्पांसाठी फळं आणि हे आहे आपलं बेसिक पूजेचं साहित्य ज्याच्यात समया, हळदी कुंकू, चौरंग, पंचारती जे काही आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर त्याचीसुद्धा तयारी करून घेतली आहे. तर आता बनवायचे आहेत मोदक बनवल्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य आणि मग बाप्पांचं आगमन होणार आहे. तर पूजेची तयारी तर झाली आहे. आता फक्त राहिला आहे नैवेद्य आणि दाराभोवती रांगोळी काढायची. तर आधी रांगोळी काढून घेते आणि मग त्याच्यानंतर नैवेद्याचं बघूया. तोपर्यंत आराध्या उठेल. जर आराध्या उठली लवकर तर आधी तिलासुद्धा तयार करून घे आणि मग आम्ही सगळे तयार होऊ. मोदक बनवून झाले होते पण ते गार व्हायचे राहिले होते म्हणून गार करून आता मी ते सुद्धा पूजेत मांडून घेते. तर आता फायनली बाप्पांच्या स्थापनेची तयारी झाली, डेकोरेशन झाले, पूजेच्या सामानाची तयारी झाली, मोदकसुद्धा झाले, रांगोळी काढून झाली. आता फक्त राहिलं आहे नैवेद्याची तयारी आणि आमची तयारी. तर ती आता मी करायला घेते. नैवेद्यामध्ये आज बाप्पांसाठी वरण भात, कोबीची भाजी, त्याबरोबर पेरूची भाजी बनवली आहे. एकीकडे नैवेद्याची तयारी होत असताना आम्हीसुद्धा सगळेजण तयार झालो आहे. तयारी करून आता लगेचच बाप्पांचं स्वागत करतो आहे. आराध्यासुद्धा तयार झाली आणि ती तिच्या फ्रॉकसोबत खूप मस्ती करते आहे. आणि फायनली आता सगळ्या प्रिपरेशननंतर अखेर तो क्षण आला आहे. बाप्पांचं स्वागत आम्ही घरात करतो आहे. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आणि आनंदी आहोत कारण पहिल्यांदाच बाप्पा आमच्याकडे येत आहेत.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती। फायनली बाप्पा घरी आले। बाप्पांचं घरात आम्ही स्वागत केलं आहे। आता बाप्पांच्या स्थापनेची तयारी करतो आहे। बाप्पा घरी येणार म्हणून सकाळपासून सगळ्यांची खूप लगबग सुरू होती। सगळेच जण छान नटून थटून बाप्पांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो होतो। आता फायनली बाप्पा घरात आलेत। बाप्पांची छान प्रतिष्ठापना करतो आणि मग त्याच्यानंतर बाप्पांची आरती करूया। तर गणपती स्थापनेचं हे आमचं पहिलंच वर्ष आहे। पहिल्यांदाच आम्ही गणपती बाप्पा बसवतो आहे। तर माझी अशी इच्छा होती की आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे आहे तिथली जी मूर्ती आहे तिची प्रतिमूर्ती आम्ही स्थापन करावी। तर आम्ही आधी मूर्ती बुकिंग केलेली नव्हती। तर ऐन वेळेला आम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशीच बुकिंग करायला गेलो होतो, म्हणजे बाप्पांना आणायला गेलो होतो। तरीसुद्धा आम्हाला ती मूर्ती मिळाली। त्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला की जे मनात होतं ते पूर्ण झालं। बाप्पांच्या स्थापनेनंतर सगळ्यांनी बाप्पांचं छान औक्षण केलं, बाप्पांची पूजा केली। तर अशा पद्धतीने आम्ही छान बाप्पांचं आगमन घरी केलं। बाप्पा घरी आले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला। अगदी घरात एक मंगलमय वातावरण निर्माण झालं। बाप्पांच्या स्थापनेनंतर आम्ही बाप्पांची आरती करून घेतली। तर आरतीच्या वेळेलाच नेमकं आराध्या रडायला लागली होती। तर त्यामुळे आरतीला आम्हाला थोडासा उशीर झाला। तर आरतीसुद्धा झाली, स्थापनासुद्धा व्यवस्थित झाली। त्याच्यानंतर आम्ही बाप्पांना छान नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आम्हीसुद्धा सगळ्यांनी प्रसाद घेतला। अशा प्रकारे फायनली बाप्पांचं आगमन आमच्याकडे झालेलं आहे। छोट्या छोट्या क्लिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या। बरंच काही रेकॉर्ड करायला जमलं नाही। अजून नवीन नवीन अपडेट्स आपल्या पुढच्या येणाऱ्या व्लॉग आणि व्हिडिओजमध्ये येत राहतील। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या बाप्पाच्या आगमनाचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि हा गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यांना आनंदात, भरभराटीचा आणि खूप सुख, समाधान, समृद्धीचा येऊ दे अशीच बाप्पांचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।